नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या कोड टू एनहान्स लर्निंग या वेबसाईटवरती LMS कोर्स कसे एनरोल करायचे हे बघूया. यासाठी आता आपण गुगलवर कोड टू एनहान्स लर्निंग.org ही वेबसाईट सर्च करूया. सर्च केल्यानंतर आपल्याला खाली कोड टू एनहान्स लर्निंगच्या होम पेजची लिंक मिळेल. त्यावर आपण क्लिक करून आपलं होम पेज उघडूया. आता आपण कोड टू एनहान्स लर्निंगच्या होम पेजवर आलो आहोत. इथे आपल्याला बॅकयार्ड लॉगिनचं ऑप्शन दिसत असेल. आता आपण त्यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे खाली आपल्याला साइन अप आणि लॉग इन असे दोन ऑप्शन दिसत आहेत. लॉग इन करण्याआधी आपल्याला साइन अप करून आपली सर्व माहिती इथं भरावी लागेल. इथे आता आपण आपली माहिती भरूया. फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव, लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव टाईप करा. इथे तुम्ही स्टुडंट आहात की टीचर ते टाईप करा. ग्रेडमध्ये तुम्ही कुठल्या वर्गात शिकताय ते टाईप करा. इथे तुमची ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाईप करा. इथं तुमच्या शाळेचं नाव टाईप करा. इथं तुमच्या शहराचं किंवा तालुक्याचं नाव टाईप करा. इथे तुम्हाला LMS कोर्सबद्दल माहिती कशी मिळाली ते टाईप करा. इथे तुमच्यासाठी एक युजरनेम टाईप करा आणि एक पासवर्ड टाईप करा आणि तोच पासवर्ड कन्फर्म करून परत इथे टाईप करा. आता चेक बॉक्सवर क्लिक करा आणि खाली रजिस्टर नावच्या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता. आता इथे दिलेल्या लॉग इन बटनवर क्लिक करून आपल्याला आपलं अकाउंट लॉग इन करायचं आहे. इथे तुमचं युजरनेम किंवा ईमेल ID टाईप करा. इथे तुम्ही सेट केलेला पासवर्ड एंटर करा. त्यानंतर चेक बॉक्सवरती क्लिक करून लॉग इन बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. नंतर तुम्हाला इथे कोर्सेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन सर्व अवेलेबल कोर्सेस पाहायला मिळतील, जसे की लर्न टू कोड विथ स्क्रॅच, लर्न टू कोड विथ HTML, CSS and JavaScript, ॲप डेव्हलपमेंट ऑन थंकेबल, फिजिकल कम्प्युटिंग, हाऊ टू राईट प्रॉब्लेम स्टेटमेंट, कोलॅबरेशन फॉर किड्स आणि CS अनप्लग व्हिडिओ सिरीज. प्रत्येक कोर्स खाली एनरोल नावचं बटन दिलं आहे, ज्यावर क्लिक करून आपण कोर्स एनरोल करू शकतो. उदाहरणासाठी आपण स्क्रॅच कोर्स खाली दिलेलं एनरोल नाव बटनवर क्लिक करू आणि कोर्स ओपन करू. कोर्स ओपन केल्यावर आपण पाहू शकतो की या कोर्सची माहिती आपल्याला इथं दिलेली आहे आणि त्यासोबतच या कोर्समध्ये असलेले सर्व धडे आपण इथं पाहू शकतो. कोर्सला ओपन करण्यासाठी आपण इथे दिलेल्या टेक धिस कोर्स या बटनवर क्लिक करू. यावर क्लिक केल्यावर आपल्याला कोर्स एनरोल असे दिसून येणार. त्यानंतर आपण पहिल्या धड्यावरती क्लिक करू. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं एक पहिल्या धड्याशी संबंधित YouTube व्हिडिओ पण पाहायला मिळणार आणि या धड्याची एक थोडक्यात माहिती पण आपण इथे बघू शकतो. Welcome to the start below the. त्यानंतर खाली आल्यावरती इथं आपल्याला एक डाउनलोड बटन पण पाहायला मिळणार. या बटनवर क्लिक केल्यावर या धड्याशी संबंधित एक PPT डाउनलोड होईल. हे PPT आपण आपल्या सोयीसाठी वापरू शकतो. त्यानंतर आपल्याला या धड्याशी संबंधित क्विज पण इथे दिले आहे. यावर क्लिक करून आपण ते सोडवू शकतो. त्यासाठी स्टार्ट क्विजवर क्लिक करा. इथे प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय दिले आहे. त्यामध्ये बरोबर पर्याय निवडून नेक्स्ट बटनवर क्लिक करा. अशा प्रकारे आपल्याला हे क्विज सोडवायचे आहे. तर चला सोडवूया. क्विज झाल्यावर आपला रिझल्ट इथं दिसून येतो. व्ह्यू क्वेश्चनवर क्लिक करून आपण सर्व प्रश्न परत बघू शकतो आणि रिस्टार्ट क्विज सुद्धा करू शकतो. आता युजर नेमवर जाऊन लीडर बोर्डवरती क्लिक करा. इथे आल्यावर तुम्ही लीडर बोर्ड स्कोअर बघू शकता, ज्यामध्ये तुमचं नाव, तुमची पूर्ण माहिती आणि तुमचे पॉईंट्स सुद्धा दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा करतो की
आपल्या कोड टू एनहान्स लर्निंगच्या वेबसाईटवर कसं रजिस्टर करायचं आणि LMS कोर्सेसला कसं एनरोल करायचं हे आता तुम्हाला कळालं असणार. तर कोर्सेसला एनरोल करा आणि याचा लाभ घ्या. धन्यवाद.